नमस्कार मैत्रिणी, मी अर्चना फॅशन वर्ल्ड मराठीमध्ये तुमचे स्वागत करत आहे। चला तर आपण सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन पाहूया। तर हे बघा, हा ब्लाऊज पीस आहे, हे खालचे अस्तर आहे। तर हा आपण बोटनेक ब्लाऊज शिवत आहे। तर ब्लाऊजची घडी आहे 11.5 आणि शोल्डर आहे 7.5 इंच। गळा घेतलेला आहे आपण, गळा रुंदी 4 इंच। हे बघा, अशा प्रकारे ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 15 इंच। आता काय करायचं आहे, आपण सुरुवातीला ब्लाऊजची पूर्ण गळ्याची उंची आपण 11 इंच घेतलेली आहे आणि वर एक 3.5 इंचवर एक टिक करायची आहे आणि त्याचा आपण हे बघा अशा प्रकारे बॉक्स आखून घ्यायचा आहे। आता हे बघा, खालच्या बाजूला पण 4 इंचवर एक टिक करायची आडवी आणि याचा आपण सरळ असा बॉक्स आखून घ्यायचा आहे। आणि हे बघा, आपण आता नंतर ना वरच्या बॉक्स होता त्याच्यात आपण गोल आकार असा ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि खालच्या बॉक्समध्ये आपण अशा प्रकारे हे बघा गळ्याचा आकार आपण ड्रॉ करून घ्यायचा आहे, आखून घ्यायचा आहे। तर तुम्ही ही डिझाईन कोणत्याही ब्लाऊजवर शिवून घेऊ शकता। मी पैठणी साडीवर डिझाईन तयार केलेली आहे। तुम्ही काठपदर किंवा तुम्हाला जशी पाहिजे त्या साडीवर आपण ही डिझाईन तयार करून घेऊ शकते। तर हे बघा, हे कॅनव्हास आहे, आपण हे कॅनव्हास डबल फोल्ड केलेला आहे। हे बघा अशा प्रकारे, आणि हे बघा त्याच्यात अस्तर ठेवायचे आहे असं, आणि नंतर हे बघा अशा प्रकारे आपण आहे तो आकार आखून घ्यायचा आहे कॅनव्हासवर। हे बघा, गळ्याला आपण जो आकार दिलेला आहे तो आकार आपण आखून घ्यायचा आहे। हे बघा, वरचं जास्तीचं कॅनव्हास आपण कट केलेला आहे। आता दुसऱ्या बाजूला पलटी करून हे बघा जो आकार उमटलेला आहे तो आहे असा आपण ड्रॉ करून घ्यायचा आहे। हे बघा, आपण आकार ड्रॉ करून घेतलेला आहे। आता जास्तीचे कॅनव्हास आपण कट करून घ्यायचा आहे। आता एक ब्लाऊज अस्तरचं कापड घ्यायचं आहे, त्याच्यावर हे कॅनव्हास ठेवायचं आहे। कॅनव्हासला तुम्ही इस्त्री करून घ्यायची आहे। बघा, मी इस्त्री करून घेतलेली आहे आणि राहिलेले जास्तीचे कापड हे मी कट करून घेतलेलं आहे। हे बघा अशा प्रकारे, आणि आपण कोपऱ्यात कट देऊन घेतलेले आहेत। तर कॅनव्हासवर अशा प्रकारे हे बघा थोडीसं हे करून आपण शिलाई करून घ्यायची आहे। हे बघा, थोडंसं कापड गुंतवून आपण शिलाई करून घेतलेली आहे। आता ब्लाऊज पीसला अस्तर कापड हे बघा जोडून घ्यायचं आहे। अस्तरचं चारी बाजूने आपण हे कापड जोडून घ्यायचं आहे। हे बघा, व्यवस्थित असं करून चारी बाजूने आपण कापड जोडून घ्यायचं आहे। हे बघा, ब्लाऊज पीस जोडून घेतलेला आहे अस्तरला। आता जास्तीचं कट करून टाकायचं आहे ब्लाऊज पीसचं कापड। हे बघा, जास्तीचं कापड आपण कट करून घेतलेलं आहे। तर आता याला मध्यभागी असे एक छोटं कट देऊन घ्यायचं आहे आणि आपण कॅनव्हासला पण मध्यभागी छोटा कट देऊन घ्यायचा आहे। याचा मध्य काढून घ्यायचा आहे आपण। आणि हे बघा, जो आपण कॅनव्हासवर जो आकार देऊन घेतलेला होता तो हे बघा कॅनव्हास अशा प्रकारे ब्लाऊज पीसवर ठेवून द्यायचा आहे। गळ्याचा आकार आपण पिन लावून घ्यायची आहे त्याला हलू नये म्हणून। आणि हे बघा अशा प्रकारे ब्लाऊज पीसला पाटीला हे बघा अशा प्रकारे जोडून घ्यायचा आहे गळ्याचा आकार आपण, आणि शिलाई घालून घ्यायची आहे आकाराबरोबर। हे बघा अशा प्रकारे पूर्ण अशी गळ्याला आपण शिलाई घालून घ्यायची आहे। हे बघा, आपण शिलाई घालून घेतलेली आहे। आता आपण टाचण्या काढून घ्यायचेत आणि हे बघा अशा प्रकारे गळ्याचा आकार आपण कट करून घ्यायचा आहे। तर मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवर आपण खूप छान छान अशा ब्लाऊज डिझाईन पाहणार आहोत। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। आणि हे बघा, जे टोक होते तिथं आपण थोडेसे कट देऊन घेतलेत, आणि हे बघा अशा प्रकारे छोटे छोटे पूर्ण गळ्याला आपण कट देऊन घ्यायचेत, कारण की फिनिशिंगला पलटताना आपला गळा फिनिशिंगमध्ये
यावा असा म्हणून. आणि कोपऱ्याच्या ठिकाणी हे बघा अशा प्रकारे छोटे छोटे आपण कट करून ते बाजूला करून घ्यायचं आहे, कारण की पलटी करताना त्याचे टोक बाहेर निघले जातील. आणि हे बघा अशा प्रकारे आतल्या बाजूला पलटी करून घ्यायचं आहे व्यवस्थित असा गळा. आणि हे बघा शिलाई घालून घ्यायची आहे. हे बघा व्यवस्थित असं आपण गळा पकडून त्याला शिलाई घालून घ्यायची आहे. हे बघा अशा प्रकारे पूर्ण आपण व्यवस्थित अशी पूर्ण गळ्याला आपण शिलाई घालून घ्यायची आहे. ज्या ठिकाणी गोल आकार येतो त्या ठिकाणी हे बघा अशा प्रकारे गोलमध्ये आपल्याला व्यवस्थित अशी शिलाई घालून घ्यायची आहे गोल गळ्याला, पूर्ण गळ्याला. हे बघा आपण शिलाई घालून घेतलेली आहे. आता आपण हे बाजूला ठेवून देऊया. आणि हे बघा अशा प्रकारे आपण ब्लाऊजचे तुकडे घेतलेत आणि पिसाचे, आणि कापड कट करून आपण चुरा करून घेतलेला आहे कापडाचा पण हिरव्या. आणि आपल्याला पोटली बटन बनवून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे पोटली बटन बनवून घ्यायचं आहे आपण. हे बघा आणि त्याला दोरा गुंडाळून घ्यायचा आहे. हे बघा आपण खूप सारे असे पोटली बटन तयार करून घेतलेले आहेत. आता हे बघा त्याचे खालच्या भागचे भाग कट करून घेणार आहोत आणि आपण पोटली बटन बसवून घ्यायचे. तर हे बघा आपण एकीकडचा दाब लावून घेतलेला आहे. हे बघा एका साईडचा दाब लावून घेतलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला पोटली बटन बसवताना आणि फिनिशिंग करताना सहज आणि हे बघा खूप सोपे जाईल. तर एक एक करून हे बघा हे सगळे पोटली बटन आपण बसवून घेणार आहोत. हे बघा सगळे पोटली बटन आपण बसवून घेतलेत. आता आपण बाजूने हे बघा अशा प्रकारे डबल शिलाई घालून घ्यायची गळ्याला. हे बघा थोडंसं आपण पहिली जी शिलाई दिली ती त्याच्या बाजूने हे बघा साईडने आपण थोडीशी शिलाई घालून घ्यायची आहे. आता एक हे बघा क्रॉसमध्ये आपण एक पट्टी काढून घेतलेली आहे. आपल्याला त्याचे नॉट बनवायचे आहे आणि त्याला हे बघा अशा प्रकारे दुमड घालून शिलाई घालून घ्यायची आहे. हे बघा आणि ते सुईच्या सहाय्याने आपल्याला हे बघा नॉट पलटी करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. हे बघा अशा प्रकारे नॉट आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. आणि हे नॉट आपण हे बघा एका साईडला बसवून घेणार आहोत, कारण की दुसऱ्या साईडला आपल्याला बटन बसवायचं आहे. हे बघा बटन बसवून घेतलेलं आहे. आता आपण खालच्या बाजूला पाटीला एक पट्टी बसवून घेणार आहोत आणि टक्स देऊन घेतलेले आहेत आपण पाटीला. आणि हे बघा आपण शो बटन बसवून घेतलेला आहे. तर कसं वाटले डिझाईन मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.